पाहिलं तर आमची परिस्थिती खूप हालाखीची. परंतु एक आमचे बंधू त्यांच्या चुलत बंधू यांच्या प्रेरणेतून हे करत असताना खूप तसा त्रास झाला. कसं असतं, एखाद्या व्यक्तीची घरची परिस्थिती बॅकग्राऊंड जर चांगला असेल, आर्थिक बाजू जर भक्कम असेल, तर त्याला अडचणी शक्यतो नाही येत किंवा येण्याचं प्रमाण याचं सर्क्युलर जर चालवायचं म्हणलं तर तसं खूप जोखमीचं काम आहे आर्थिक दृष्टीने. आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं, वडील शेतकरी असल्यामुळं आणि लहानपणापासून त्यांनी शेळ्या वळण्याचा म्हणा किंवा नमस्कार मंडळी. व्यवसाय करावा की नोकरी या चक्रव्यूहात अनेक तरुण सध्याच्या घडीला अडकलेले आपण पाहतो. मात्र या परिस्थितीवर मात करून यशस्वीरित्या व्यवसाय करणारे तरुण देखील आहेत. अशाच एका यशस्वी तरुणाची यशोगाथा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. तर आपण या ठिकाणी आपण पेवर ब्लॉक जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामध्ये आपण जे काही लागणारी यंत्रसामुग्री आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये याला कॉन्क्रीट मिक्सर म्हणतात. यामध्ये खडी साधारण 10 mm खडी, त्याच्यानंतर डस्ट टाकून त्यामध्ये सिमेंट टाकून त्याचं एकत्रित करण करण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो. यालाच कॉन्क्रीट मिक्सर म्हणतात. आणि ते तयार झाल्यानंतर लाईटवर त्याचं मिक्सिंग होतं. त्यानंतर ते असं गोल चक्रासारखं फिरतं आणि त्याच्यानंतर ते मटेरियल या टेबलवर ते हे केलं शिफ्टिंग केलं जातं. त्याच्यानंतर या टेबलनंतर याच्यामध्ये साधारण ब्लॉकला आपला पेवर ब्लॉकसाठी जो कलर लागतो किंवा जो कलर येतो ते कलर तयार करण्याचं काम यामध्ये केलं जातं. यामध्ये कलर टाकून याच्या 6 mm खडी आणि कलर मिक्स करून लाईटवर त्याचं सर्क्युलेशन करून त्याचा कलर बनवला जातो. आणि त्यानंतर बनवल्यानंतर हे जे काही मोल्ड आहेत या मोल्डमध्ये याला साचे म्हणतो मराठीमध्ये, हे टाकलं जातं. आणि टाकल्यानंतर हे पण जे साधन आहे याला म्हणतात व्हायब्रेटिंग टेबल. म्हणजे व्हायब्रेट होतो, म्हणजे असं व्हायब्रेट झाल्यानंतर यामध्ये कलर टाकल्यानंतर त्याचं सेटिंग व्यवस्थित होतं. आणि तसंच ते मोल्ड व्हायब्रेटमुळं ॲटोमॅटिक असे पुढे पुढे जातात. तर या ठिकाणी आपण येलो कलर भरलेला आहे आणि येलो कलर भरल्यानंतर त्यामध्ये हे कॉन्क्रीटचं मिश्रण याच्यात टाकल्यानंतर ते व्हायब्रेट होऊन पुढं जातं. आता हे स्टॉकमध्ये आपण भरवून ठेवलेलं आहे पिवळ्या कलरमध्ये. त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर या ठिकाणी ते व्यवस्थित याच्यानंतर व्यवस्थित आपण त्याचे प्लायवूडची जे असतं वॉटरप्रूफ प्लायवूड त्यावर त्याची थापी लावतो. अशी एका नगावर साधारण 50 पीस 60 पीस टाकून त्याच्यावर प्लायवूडचा पीस आपण मांडतो. अशा प्रकारची थापी लावतो. थापी लावल्यानंतर ते साधारण एक 24 तासानंतर किंवा 18 तासानंतर त्याला आपण काय करतो, 18 तासापर्यंत एक बंद हवा थोडक्यात म्हणल्यानंतर एक आत त्याला थोडं वातावरण उष्ण प्रकारचं वातावरण लागतं सेटिंग होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक 12 तासांच्या नंतर कधी पण ते आपण हे कवर काढून आपण ते मोल्ड त्या ठिकाणी आपण आपले ज्या ग्राउंड आहे मोकळं त्या ठिकाणी ठेवतो. आणि त्याच्यानंतर त्याला एक लिक्विड असतं त्याला लिक्विडमध्ये आपण पॉलिश मारण्याचं काम म्हणजे करतात. आणि पॉलिश दिल्यानंतर त्याची चमक मोठ्या प्रमाणात वाढते. आणि हे मिश्रण तयार करत असताना यामध्ये एक हार्डनर म्हणून लिक्विड असतं, ते हार्ड करण्याचं काम, हार्ड म्हणजे भक्कम करण्याचं काम ब्लॉकला करत असतं. आणि त्याच्यानंतर लॅकर असतं, त्याला पॉलिश मारण्याचं जे लिक्विड असतं त्याला लॅकर म्हणतात. आणि त्याने ते आपल्या स्पंजच्या साहाय्याने त्याला पॉलिश वगैरे दिली जाते. आणि दिल्यानंतर एक 2-4 दिवस त्या मालाला रेस्ट दिल्यानंतर तो माल विक्रीसाठी तयार होतो. हे झालं ब्लॉकच्या संदर्भात. तर याच्यानंतर आपण पेवर ब्लॉक नंतर आता या संदर्भात माहिती पाहणार आहोत. याला सिमेंटपासून बनणारे प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री. तर आपण वॉल कंपाऊंडसाठी लागणाऱ्या प्लेटा, त्यानंतर तार कंपाऊंडसाठी लागणारे पोल, त्यानंतर सिमेंटी बाकडे
किंवा टॉयलेट, त्याच्यानंतर आणखी काय लागणारे समजा जनावरांसाठीच्या कुंड्या, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूटसाठी लागणारे पोल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड आहेत. आता या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी लागणारी डिझाइन आहे बघा. एक विटासारखी आहे आणि एक बिस्किटसारखी डिझाइन आहे. ते मार्केटमध्ये सध्या या 2च जास्त प्रमाणात चालू आहेत. तर यामध्ये ते तयार केलं जातं. यासाठी एक योग्य प्रमाणात त्याचं मिश्रण तयार करून थोडक्यात खडी, डस्ट, सिमेंट चांगल्या पद्धतीचं वापरून यामध्ये भरलं जातं आणि भरल्यानंतर याला पण लाईटच्या सहाय्याने व्हायब्रेट केलं जातं आणि व्हायब्रेट केल्यानंतर 1-2 मिनिटं व्हायब्रेट झाल्यानंतर ते या स्पेसवर आपण जो कोबा केलेला आहे या ठिकाणी त्याची पलटी मारली जाते आणि हे मारत असताना यामध्ये ऑइल, तेल, ब्रॉजेन अशा अनेक प्रकारचे केमिकलचा वापर केला जातो. त्यानंतर त्यासाठी लागणारे तार ही 3 mm पासून 6 mm पर्यंत तार आहे. ती तार आपण या प्लेटमध्ये अशा उभ्या आडव्या 4 तार आणि उभे 4 तार असे पण टाकतो. त्याच्यानंतर जर आपले पोल आहेत ते वॉल कंपाऊंडचे 8 फुटापासून 12 फुटापर्यंत त्याची हाईट असते. तर जास्त उंचीच्या पोलला आपण 6 mm बार वापरतो, चांगल्या कंपनीचा पोलाद वगैरे. त्याच्यानंतर 8 फुटापर्यंतच्या पोलला 5 mm ची तार वापरतो. त्यानंतर प्लेटला 4 mm ची तार आपण वापरतो. अशा पद्धतीचं हे आहे. त्यानंतर हे प्लेट या कोब्यावरती टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पलटी मारली जाते आणि पलटी मारल्यानंतर ते एक ठिकाणी त्याचं एक ग्रुप तयार करून त्याच्यावर एक साधारण 8 दिवस ते 10 दिवस पाणी मारलं जातं चांगल्या प्रकारे किंवा पोत्याच्या साहाय्याने त्याच्यावर पोते वगैरे टाकून त्याच्यावर पाण्याने थंड करून ते पूर्ण सेटिंग होईपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होत नाही. त्याच्यानंतर ते 8-10 दिवसानंतर विक्रीसाठी उपलब्ध होतं. अशा प्रकारचं याचं सर नमस्ते. आमच्या नमस्ते. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपला नमस्ते. परिचय करून द्या आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव आहे कैलास भीमराव काकडे, राहणार कोंबळी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आपण हा व्यवसाय चालू केला आहे. या व्यवसायाबद्दल थोडी माहिती द्या. सिमेंटचं दुकान असल्यामुळं आपण त्यात एक थोडा जास्त इंटरेस्टेड असल्यामुळं आपण त्यापासून मिळणारे बनणारे जे प्रोडक्ट आहेत ते आपण बनवायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण सध्याच्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर नवीन फरशी डिझाईन, नंतर पेवर ब्लॉक, त्याच्यानंतर सिमेंटचे बाकी काही प्रॉडक्ट असतील त्या पद्धतीने मला बनवायची कल्पना सुचली. त्यामध्ये आपण हे पेवर ब्लॉक हे नवीन आलेली डिझाईन आपण बनवलेली आहे आणि हे रेड कलरमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण हे येलो कलरमध्ये बनवलेले आहे. त्याच्यानंतर आणखी आपण घराच्या समोर किंवा पोर्चमध्ये आपण टाकण्यासाठी याचा पण जास्त उपयोग होतो. त्याच्यानंतर अंदाजे खर्च किती आला हा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला? याला अंदाजे खर्च ब्लॉकसाठी साधारण 10 ते 12 लाख रुपये खर्च आला. मजूर, त्याच्यानंतर त्यासाठी सिमेंट, खडी, वाळू, डस्ट, त्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी लागणारं वाहन, त्यानंतर डॉक्युमेंटली सगळं GST नंबर वगैरे, लायसन, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच हा आपण व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. कारण भविष्यात उद्या ज्याला एखाद्या व्यक्तीने जर टेस्ट रिपोर्ट वगैरे जरी मागितला तर तो आपल्याला देता आला पाहिजे. बरोबर. या गोष्टीचं नॉलेज अगोदर इन्क्लूड करून, कारण स्पर्धेच्या युगात मार्केटिंग मध्ये पूर्तता करूनच काकडे यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर असे सिमेंट प्रॉडक्ट त्यांनी बनवलेले आहेत. अद्ययावत अशा मशिनरी वापरून ते हे सिमेंट प्रॉडक्ट तयार करत आहेत. पेट्रोल पंपावर आपण टाकू शकतो असे. आता हा ब्लॉक 60 mm चा आहे. त्याच्यानंतर तिकडं 80 mm चा आपण बनवलेला आहे. तर त्याचा उपयोग पेट्रोल पंपावर किंवा ज्या ठिकाणी जास्त वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल, एखादं हॉटेलला पार्किंगसाठी त्या ठिकाणी आपण हे 80 mm ब्लॉक वापरतो. यामध्ये बी 3-4 कलर आहेत. रेड आहे, त्याच्यानंतर येलो आहे, त्याच्यानंतर हा व्हाईट आहे आणि शक्यतो ब्लॅक याच्यात नाही चालत जास्त. ब्लॉक संदर्भात माहिती पाहिलेली आहे. आता आपण
पोल आणि प्लेट संदर्भात माहिती पाहणार आहोत. या पोल आणि प्लेटचा वापर करून विविध प्रकारचे कंपाऊंड असतील, त्यानंतर विविध रूम बनवता येतात. याबद्दल काकडे सरांकडून याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर या पोलचा कुठं कुठं उपयोग होतो आणि कशा पद्धतीने रूम तयार करण्यासाठी खर्च येतो, याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. तर या सिमेंटपासून आपण प्लेट बनवलेली आहे. या प्लेटपासून आपण घराचे जे कंपाऊंड आहेत, बांगल्यांचे असतील किंवा एखाद्या मंगल कार्यालय असतील, एखादं मोठं ऑफिस असेल सरकारी, त्याला कंपाऊंड करायला वीट, वाळू, त्यानंतर मजुरी, हे एस्टिमेट खूप लांब जातं. तसं याच्यात आपण 1.5 mm ते 2 mm जाडीची प्लेट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये 4 तारा अशा आडव्या 5 mmच्या आणि उभ्या 4 तारा अशा 8 असे आडवे आणि उभे असे 8 तारांचे तुकडे टाकलेले आहेत. त्याच्यामुळे हे क्रॅक जात नाही आणि ह्यासाठी आपण सगळं 53 ग्रेड सिमेंट वापरलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात कधी हे क्रॅक पण जाणार नाही आणि त्याची फिनिशिंग पण चांगली येते. त्यामध्ये आपण प्लेट बनवतो. याच्यामध्ये 8 फुटापासून 12 फुटापर्यंतचे पोल बनवतोय आणि 12 फुटापर्यंतचे पोल म्हणजे जमिनीत 2 फूट गाडल्यानंतर त्याच्या वर समजा 8 फुटाचा पोल असेल तर 6 फूट हाईट त्याची वर राहते आणि वर राहिल्यामुळे 6 फूट उंचीचं कंपाऊंड करता येतं. त्याला आपण डिझाईनसाठी आपण 2-3 प्रकारच्या झालर वगैरे त्यासाठी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण शेडसाठी तार कंपाऊंड, शेतीला कुंपणासाठी लागणारं तार कंपाऊंड पण बनवू शकतो. त्यासाठी आपण हे पोल बनवलेले आहेत आतमध्ये उभा केलेले. त्यामध्ये आपण तार लावून हे कंपाऊंड करू शकतो. त्याच्यानंतर ग्रामपंचायत वगैरे त्यासाठी लागणारे बाकडे, सिमेंटी बाकडे, ते पण बसण्यासाठी गावात विविध सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी, गार्डनमध्ये, त्याच्यानंतर घराच्या समोर एखाद्याला, तर त्याच ठिकाणी बाकडे बी आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूटचे पोल पण बनवलेले आहेत. भविष्यात शेती समजा आधुनिकतेकडे जर जायचं असेल तर नवीन एखाद्या उद्योग शेती व्यवसायात जर उतरायचं असेल तर ड्रॅगन फ्रूट वगैरे लावायचं असेल तर त्याला वरची प्लेट, चौकोनी प्लेट आणि खालचे पोल ते पण आपण बनवलेले आहेत. त्याच्यानंतर तार कंपाऊंडचे 3 फुटापासूनचे 12 फुटापर्यंतचे ते बी पोल आपण बनवलेले आहेत. अशा प्रकारचे जवळजवळ 12 यापासून बनवलेले उत्पादनं आपल्याकडे शिल्लक आहेत. तर यामुळं काय होतं, लोकांचा वेळ वाचतो, पैशाची थोडी बचत होते आणि काम फास्ट होतं आणि आम्ही फिटिंग सकट पूर्ण उक्त घेतो कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि ते फिटिंग करून देतो त्यांना. खर्च कसा येतो या पोल प्लेट कंपाऊंड तर साठी? याला 10 बाय 12ची जर रूम बनवायची म्हणलं तर विटात जर पाहिलं तर त्याला 1-1.5 लाख रुपये खर्च येतो. पण याच्यात जर बनवायची म्हणलं तर 30-40 हजार रुपयात रूम बनते. एखाद्याला आपल्याला शेतात रूम बनवायची, खतं वगैरे ठेवण्यासाठी बनवू शकतो त्यापासून. शेती साहित्य ठेवण्यासाठी एखादी छोटी रूम वगैरे तयार करायची असेल तर ते होऊ शकतं आणि भविष्यात त्याचा फायदा असा आहे, परत याचं प्लेट परत जशाच्या तसा निघतात आणि ह्याची खोली आपण दुसरीकडे बनवू शकतो. म्हणजे परत रियूज करता येते, परत रियूज करता येतं. फक्त मजुरी असेल 10-20 हजार रुपये, ती वायाला जाऊ शकते तेवढीच. तर अशा प्रकारचे उत्पादनं आहेत आपले आणि सगळे क्वालिटेड आहेत. त्याच्यामुळे मागणी बी चांगली आहे, मार्केट बी चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. उद्योग थोडक्यात माझा जो उद्योग आहे साई ट्रेडर्स, हा उद्योग समूह तयार करताना तसं पाहिलं तर आमची परिस्थिती खूप हालाखीची. परंतु एक आमचे बंधू, त्यांच्या चुलत बंधू यांच्या प्रेरणेतून सगळे आमच्या कुटुंबातील उद्योग व्यवसायात असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं धाडस मला मिळालं आणि मिळाल्यानंतर गावातही मी एक उद्योगात असल्यामुळं, एक सिमेंटच्या उद्योगात असल्यामुळं माझ्या डोक्यात कल्पना आल्यामुळं मी हा उद्योग करण्याचं ठरवलं. हे करत असताना खूप तसा त्रास झाला. कसं असतं, एखाद्या व्यक्तीची घरची परिस्थिती, बॅकग्राऊंड जर चांगला असेल, आर्थिक बाजू जर भक्कम असेल तर त्याला अडचणी शक्यतो नाही येत किंवा येण्याचं प्रमाण कमी असतं. तसं मला आर्थिक अडचणी येण्याचं प्रमाण खूप जास्त होतं तसं. परंतु एक मनात एक विश्वास होता मला ठाम, की आपण हा उद्योग करू शकतो आणि आपण त्याच्यावर 100% मात मिळवू शकतो. तसं पाहिलं तर शिक्षण माझं ग्रॅज्युएशन आणि D.Ed आहे मी आणि क्वालिफाईड चांगल्या पद्धतीने असून एक ओपन कॅटेगरीत चांगल्या पद्धतीची गुणवत्ता असताना देखील काही गोष्टीमुळे भरती, शासनाच्या काही धोरणांमुळे भरतीचं जी काही रखडण्यात आली, त्यामध्ये
त्या अनुषंगाने मला नाविलाजाने ह्या उद्योगात उतरावं लागलं आणि उतरत असताना मला काही अ, लोकांनी सहकार्य पण केलं. माहितीच्या संदर्भात ह्या उद्योगाच्या संदर्भात मी माहिती घेतली 1-2 महिने फिरून. त्यानंतर मार्केटचाही अंदाज घेतला. त्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला तर रस्त्याच्याच कडेला आपली जागा होती भरपूर. परंतु आमचे एक मावसभाऊ आहेत. त्यांनी पण एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं मला. कारण ते म्हणले, "उद्योग पूर्ण सक्सेस झाल्यानंतर परत पुढं सेटलमेंट करा." त्या पद्धतीने आम्ही आहे त्या उद्योगात या सगळ्या दोन्ही उद्योगाला लागणारं भांडवल हे 20 ते 25 लाखाच्या आसपासचं भांडवल आहे आणि याला लागणारा रोजचा मेंटेनन्स कमीत कमी 40,000 ते 50,000 रुपये आहे. रोजचे साधारण 30 ते 40 बॅग सिमेंटचे जातात. रोजची 1 खडी आणि 1 डस्टरची गाडी रोज दोन्ही उद्योगाला म्हणून मिळून जाते. त्यांची मजुरी रोजची पाहिली तर ₹10,000 मजुरी आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट आहे, बाहेरचे फिटिंगचा खर्च आहे. तसं पाहिलं तर दिसताना उद्योग हा खूप छोटा वाटतो किंवा दिसतो. परंतु याचं सर्क्युलर जर चालवायचं म्हणलं तर तसं खूप जोखमीचं काम आहे आर्थिक दृष्टीने. आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं, वडील शेतकरी असल्यामुळं आणि लहानपणापासून त्यांनी शेळ्या वळण्याचा म्हणा किंवा शेळीपालन हा व्यवसाय केलेला असल्यामुळं थोडासा त्रास झाला आणि काही बँकेने बी थोडंसं मला काही प्रमाणात का होईना सहकार्य केलं. उशिरा का होईना पण थोडं सहकार्य केलं. त्या उद्योगाच्या जोरावर हा मी उद्योग उभारू शकलो आणि याच्यातून मला असं जाणवलं आहे, हा वॉल कंपाऊंडचा प्लेटचा उद्योग माझा पूर्णपणे सक्सेस आहे. कारण मार्केटिंग पण आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्याच पाठोपाठ हा कंपाऊंड केल्यानंतर व पुढं बांगल्यांना, घरांना चांगल्या पुढं ब्लॉकची आवश्यकता भासते. कारण आज लोकांना पैशापेक्षा हौस बी काही लोकांना महत्त्वाची आहे. हे धोरण मी अंगीकारून मी ब्लॉकचा व्यवसाय चालू केला आणि ब्लॉकचा व्यवसाय चालू केल्यानंतर त्याला पण खूप चांगल्या प्रमाणात मागणी आहे. चांगल्या पद्धतीच्या ऑर्डर पण मिळालेल्या आहेत आणि काही ग्रामपंचायतच्या मार्फत असतील किंवा अशा काही प्रायव्हेट असतील, त्यातून मला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे, असं मला वाटतं. आणि एकंदरीत नवीन उ तरुणांना मी संदेश देतो, की मी म्हणत नाही, की बाबा शिक्षण तुम्ही सोडून द्या. परंतु जास्त शिक्षणाच्या हवेसापोटी आपलं वय किंवा वेळ जास्त वायाला न घालवण्यापेक्षा किंवा तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करा, काही हरकत नाही. किंवा मी म्हणत नाही, की उद्योग करा आणि शिक्षण सोडून द्या, असं बी काही नाही. पण त्या उद्योगात शिक्षणात जास्त वेळ, अति वेळ न घालवता तुम्ही लवकरात थोडंसं उद्योगाकडे वळलं, तर 100% सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्या पद्धतीने जर मार्गक्रमण केलं आणि रोज वैयक्तिक लक्ष दिलं स्वतः आणि निर्व्यसनीपणा काय असेल, लोकांशी बोलणं जर प्रामाणिकपणाचं असेल, त्याच्यानंतर आपला रेट मार्केटमधला चांगला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्या मालाची क्वालिटी जर उत्तम असेल, तर आयुष्यात किंवा भविष्यात कुठंच काही कमी पडणार की जास्त नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात जर उतरलं, तर शासनाच्या असंख्य स्कीम आहेत. तर त्या स्कीमा समजा बँकेच्या मार्फत म्हणा, दुसऱ्या काही आर्थिक सहाय्य जर घेतलं, तर आपण नवीन प्रोडक्शन जे मार्केटमध्ये जे चालतं, ते बदलत्या काळानुसार ते जर बनवलं, तर कोणाच्या हातापाया पडायची गरज नाही आणि सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणाच्या ताब्यात राहायची गरज नाही. कोणते अधिकारी आल्यानंतर त्यांना नमस्कार करायची गरज नाही. बरोबर बरोबर. आपण आता माझ्याकडे जवळजवळ 25-30 मजूर आहेत. आता प्लेट बनवणारे 5 आहेत आणि ब्लॉक बनवणारे 7 आहेत, म्हणजे 12 आणि साईडवर हे फिटिंग करणारे 6 आहेत आणि ब्लॉक फिटिंग करणारे 6 आहेत. म्हणजे जवळजवळ 30 मजुरांचा ताफा आपल्याकडे आहे आणि त्या पद्धतीने आपण त्यांना हँडल पण करतो. म्हणजे त्यांना पेमेंट असेल त्यांचं वेळची वेळी देणं, त्यांना थोडंसं मदत करणं असेल, आपल्या म्हणजे सख्ख्या भावाप्रमाणे त्यांना वागणूक देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यामुळं बिझनेसमध्ये कुठंच काही अडचण येत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं का आपल्या कामाला जर क्वालिटी असेल, तर स्पर्धेच्या युगात किती बी बिझनेस होऊ द्या, काही फरक पडत नाही. क्वालिटीवाला कुठून कुठं येतो. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून काकडे सरांनी रोजगार निर्मिती केली आहे. अनेक युवकांना या ठिकाणी रोजगार पण मिळाला आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.